हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो. संधी आली की त्याचा योग्य पद्धतीने फायदा उचलायचा असतो आणि त्याच संधीचा फायदा आयुषनी बरोबर उचललाय. कसा तर एवढ्या लवकर कसं सांगू, त्यासाठी व्हिडिओ पाहावा लागेल ना. चला तर मग सुरू करूया. या सीझन मध्ये अर्ध्याचे वर्जन इमोशनल आहेत आणि त्यांना पॉइंट्स नेमके मांडता येत नाहीत. त्यासाठी बिग बॉसला एकदम स्ट्रेस आलं. त्यानंतर बिग बॉस विचार करतात की साला काय करावं, यांचं आता काय सुधारणा. मग बिग बॉसच्या टीमने अजून एक टास्क केला. त्या टास्कमध्ये ह्यांना शिकवायचं होतं की टास्क कसा खेळतात, तुमचे विचार कसे मांडतात. तर ते टास्क होता. तर बेसिकली बिग बॉसने असा एक टास्क बनवला ज्यामध्ये तुम्हाला निर्णय घेण्याचं, स्वतःचे स्टँड घेण्यासाठी तुम्हाला काय वाटतं त्या प्लेअरबद्दल ते सांगायचं होतं. तर अशा पद्धतीने टास्क होता ज्यामध्ये एकासमोर एक जण उभा टाकतं आणि तुम्हाला त्याच्याबद्दल बोलायचं असतं. तर हा पण टास्क जवळपास तरी फ्लॉपच झाला होता, पण थोडं कंटेंट आपल्याला जिच्याकडून अपेक्षा पण नव्हती त्या सोनालीनं आपल्याला कंटेंट दिलं, तिथून एन्जॉयमेंट तिथं आपल्याला भेटली. तर असं 16 जण आहेत घरामध्ये, तर 8 फेऱ्या झाल्या. त्याच्यामध्ये एका अपोजिट एक जण थांबले होते. तर पहिली फेरीमध्ये प्राजक्ता आणि अनुश्री थांबली होती. त्यांचे पण रिझन काही नाही, असेच तसेच हेच तेच होते. तुझं हे बिहेवियर क्लास अँड ऑल हे वगैरे वगैरे हे पण बोर होतं. त्यानंतर रोशनचं आणि करणचं, त्या दोघांचं बी कायच होणार असणार आहे भाई, ते पण तसलंच होतं रडगरानं. त्यानंतर तिसरा राऊंड होतं विशाल आणि ओंकार, त्यांचंही काय राहणार आहे, तेच ते विशाल बद्दल ते बोलतात, ते ओंकार दिसत नाही, हेच नुसतं. त्यानंतर सागरचं आणि प्रभूचं थोडं एंटरटेनिंग झालं ते. इथं पण सागर बिचाराला स्वतःच्या इमेजचं बहुत पडलेलं आहे की बाहेर काय त्याची इमेज दिसणार आहे. तर ते पडलेलं असल्यामुळं थोडंफार तिथं त्यांनी बोललं की बाबा तुम्ही असं रागात बोलता मला. पण तो बोलतो की अरे माया प्रेम आपुलकी पण असते रे. सागरचं झालं तिथं. मग चौथा राऊंड होतो रुचिता आणि दिव्यामध्ये. त्यांचं थोडं चालतं की भाई इंटलेक्च्युअल इंटलेक्च्युअल इंटलेक्च्युअल. दिव्याचं नुसतं असं 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 विषय संपला. पण जर असं विषय संपला बोललं तर बिग बॉस मध्ये काहीच नाही होणार. दिव्या, तुला तुझा स्टँड घ्यावा लागेल, तुला आरबीच्या तिथून बाहेर निघावं लागेल. तुझी एवढी जनता तुला अफाट प्रेम करते, अफाट तुला वोट्स करतायत, त्यांना त्यांची तरी रेस्पेक्ट करावंच लागणार आहे तुला. तिथं इंटेलेक्च्युअल, जर मग तुला इंटेलेक्च्युअल जायचं होतं तर तू केबीसी मध्ये गेली असतेस ना भाई. तिथं इंटेलेक्च्युअलचं काम होतं, तिथं पुस्तकं वाचून लोक जाणार होते. इथं इथं काही गरजच नव्हती ना तुला बिग बॉस मध्ये जायची. इंटेलेक्च्युअल तिथं गरज होतं. कोण बनेगा करोडपती, अमिताभ बच्चन. इथं तुला ह्यांच्यासोबत राहायचंय तर तुला ह्यांच्यासारखंच वागावं लागणार ना. ऑब्वियसली गोष्ट आहे. तू तिथं इंटेलेक्च्युअलनी खेळणार आणि हे करणार ते खेळणार. इंटेलेक्च्युअलनी तर तू खेळत नाहीयेस. इंटेलेक्च्युअलनी जर तू खेळली असतीस तर तू विशाल सारखी थोडी क्रिटिकल थिंकिंग केली असतीस, इमोशनल नाही गेली असतीस ना. तू प्रत्येक वेळेस त्या आरबीला प्रोटेक्ट करण्यात इमोशनल होतेस आणि तुझा गेम खराब करून घेतेस. तर तुला तिथून एक कुठेतरी बाहेर निघणं आहे. आता जर तुला चान्स मिळाला तर तुला ते समजावेच लागेल भाई की तुला त्याच्या जे शॅडोमध्ये, आरबीच्या शॅडोमध्ये तू टोटल झाकल्या गेलेली आहेस. जे तुला सांगतात ते बरोबर आहे. तू 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 तुझ्यात कॅपेबिलिटी खूप जास्त आहे दिव्यामध्ये, पण तिला एक एक्सप्लोर करणं बहुत जरुरी आहे या टाइमला. कारण आता एवढ्या दिवसात आता जे बी तिचे फॅन्स आहेत त्यांना तिने लिटरली मतलब बहुतेक डिसअपॉइंटमेंट केल्यासारखंच झालंय. कारण तिचं एक्सपेक्टेशन्स खूप होत्या तिच्याकडनं आणि जे घरात तिचं बिहेवियर आहे फक्त एक किचन मध्येच दिसते ती मोस्टली तरी, आणि आरबीच्या साईडलाच दिसते. आरबी सोबत लाईक बोलताना बस एवढंच दाखवलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तिचं इन्व्हॉल्वमेंट कमी आहे बहुत. आणि एकतर ओंकार सोबत राहते, त्या ओंकारचं तर काहीच इन्व्हॉल्वमेंट नाहीये, झिरो. ते तरी यावेळेस जाणार आहे. ते गेल्यावर तिला बहुतेक अपेक्षा हीच आहे की जेव्हा ओंकार घरी जाईल तेव्हा हिला थोडासा शॉक बसेल आणि ही थोडंफार ऍक्टिव्ह होईल. आता आपण हे एक्सपेक्ट करू शकतो दिव्याकडनं, बस एवढंच एक्सपेक्ट करू शकतो. त्यानंतर मग नेक्स्ट राऊंड होतो राकेश आणि दीपालीमध्ये. दीपालीचं ते संपतच नाही भाई. तुम्हाला नॉमिनेट का केला? तू न्यूट्रल राहायला पाहिजे होतंस. अरे भाई दीपाली सोड ना यार, तू बी काय लावलं ते बी लावते मी तुला, गोणी दिली तीन लावते मी तुला, नॉमिनेट केलं तू तिथं न्यूट्रल राहायला पाहिजे. अरे बस झालं ते. आता किती दिवस, किती, आज 19वा एपिसोड आहे, तुम्ही तेच लावले भाई, तेच चालूच आहे भंड करताय एकदम. त्यानंतर मग सातवा राऊंड इंटरेस्टिंग राऊंड होता. तन्वी वर्सेस सोनाली. सोनाली एकाहून एक राज खोलत असते भाई, एकाहून एक राज खोलत असते. सोनाली पहिलं बोलते ही फेक आहे तन्वी, त्यानंतर ती बोलते ही ड्रामा करते, ती बोलते ही नाटक करते. हे सगळं तिने स्क्रिप्टेड सगळं करून आलेली आहे, सगळं वाचून आलेली आहे आणि त्याचनुसार ती असं बिहेव करते. म्हणजे सोनालीला थोडा एक्सपिरियन्स आहे, ती क्रिटिकल लोकांना बघत असते आणि ती जज करत असते. तर तिने परफेक्ट जज केलं की तन्वीचा गेम जे चालू आहे ना ते कशावर चालू आहे. आणि ती सांगते की मी
जेव्हा आयुषला बोलत होते तेव्हा मला आयुषला मी सांगितलंय की गेम कसा खेळायचा. म्हणजे सोनाली सगळ्यांना ऍडवाइस देत असते की भाई गेम कसा खेळायचा, काय नाही, हे ते, आणि ती जेन्युअनली देते ऍडवाइस. जसं की तिनं अनुश्रीला तीच भरून टाकले की गेम असा खेळायचा, काम करू नकोस तू, मरू दे त्यांना वगैरे वगैरे. तर हे ती भरून देत असते. तर तिने आयुषला सांगितलं होतं की असा असा गेम करायचा. तर त्यांनी मग तिथं प्लॅनिंग झाली होती त्यांची की आयुष, मी वारंवार मागच्या 3-4 दिवसापासून सांगतोय की आयुषनी प्रॉपर गेम प्लॅन खेळलाय. आयुष फर्स्ट वीकमध्ये 0 त्याचा अपीअरन्स होतं. सेकंड वीकमध्ये जवळपास त्याचं 70% अपीअरन्स होतं तन्वीमुळं. तन्वीसोबत त्यांनी बॉन्ड इंटेन्शनली बनवला. मी बोललो ना तुम्हाला, त्यांनी फायदा करून घेतला. तो कॅप्टन बनला तन्वीमुळं. आणि तन्वीचा प्रॉपर यूज त्यांनी केलाय तिथं. लाईक तन्वीला कळालं नाहीये, तर आपण हे बाकीचे लोक बाकीचे रिव्ह्यूवर्स बोलत होते की चला तन्वी गेम खेळते, आपापल्या हिशोबाने गेम खेळते, हे खेळते. अरे काय गेम खेळली माहिती, ते आयुष गेम खेळून गेला. सोनाली बोलली ना की ह्यांनी पूलमध्ये ढकलायची यांची ऑलरेडी प्लॅनिंग होती, सो दॅट शी विल रिॲक्ट समथिंग लाईक दॅट. एकतर ती रिॲक्ट करेल जेव्हा ती पाण्यात पडेल, ती 2 प्रकारे रिॲक्ट करू शकते. म्हणजे चान्सेस आहेत, एकतर ती रागात येईल त्यामुळं फुटेज भेटेल आयुषला, नाहीतर ती एकदम प्रेमात पडेल त्यामुळे फुटेज भेटेल. आता ती रागात तर आली नाही, म्हणून तरी प्रेमात पडल्यामुळे पण फुटेज भेटली तिला, आयुषला भेटली. तर ह्याच्यामध्ये नुकसान आयुषचं काहीच नव्हतं. एकतर ती रागात आली असती तरी फुटेज भेटलं असतं, प्रेमात पडली तरी भेटलं, झालं. हेच पाहिजे होतं त्यांना, आणि तेच झालं. आणि सोनाली वॉज राईट. म्हणजे तिचं इन्व्हॉल्वमेंट नाहीये, पण तिचे जे स्ट्रॅटेजीज आहेत ते वर्क करतायत भाई त्या गेममध्ये. आणि हेच रिझन आहे की सोनाली नाही जाणार. त्यानंतर मग हे असं होतं. आणि सोनालीचं दुसरं रिझन असतं की हे किती एकच लावत राहते ही हे. त्यानंतर मग तिचं ते पर्सनल रिझन सांगते की भाई, आणि सोनालीचा पॉईंट तिथं बरोबर होता की हे बिग बॉसचं घर आहे, इथे एवढे कॅमेरे आहेत, तुमचं पर्सनल रिझन काहीच पर्सनल राहत नाही, सगळं इथं पब्लिक होऊन जातं. लिटरली भाई 100 कॅमेरामध्ये काय तर राधा तिच्या बॉयफ्रेंडला खाऊ घालत होती ते पब्लिक झालं भाई तिकडं. आता काहीच काय पर्सनल आणि बिर्सनल राहिलंय. त्यानंतर मग तेच थर्ड रिझन पण ती तेच देते की एक्स्ट्रा नाटकं करते, हे करते ते करते, फेकून हाणते पण ती नाही लागत नाहीत. इकडं ही नाही फेकून हाणते तन्वी काहीतरी इलॉजिकल देऊन टाकते, ते काय तिचे ते की पोकर आहे, नंतर नाव ठेवू नकोस आम्हाला तू, असन तसन, ते बी तिने हुकून जातात. त्यानंतर 8वा राऊंड होते सचिन आणि आयुष मधल, ते बी थोडे इमोशनल ड्रामा मारतात. अशा प्रकारे 8 राऊंड्स होतात. 8 राऊंड्समध्ये ती बी टीम जिंकते. त्यांना जवळपास 500 पॉईंट्स मिळतात. हे साले आरामखोरच 300 पॉईंट्स घेतात. त्यांना ब्रॉन्झ रेशन कार्ड मिळतं आणि तिला मग काय गोल्डन रेशन कार्ड मिळतं. मग ते बिग बॉस पाठवतं सगळ्यांना ते, आणि हे जातात मंदिर खुला नाही गे भिकारी भीक मागणे, जातात असे घेतात एकदम हावऱ्यासारखं, सगळेजण आपापल्या खिशात बिशात टाकतात. मग इकडं हे डॅन्यूब प्रॉपर्टीजमध्ये मग डिस्कशन चालू असतं की तन्वीचं बिहेवियर कसं आहे अँड ऑल हे तेन. मग त्याच्यानंतर मग इकडं अनुश्री बाई, तो बोलतो की भिकाऱ्यासारखं कसं करताय ती, भिकाऱ्यासारखं. अनुश्री बोलते भिकारी म्हणायचं नाही, भिकारी म्हणायचं नाही. हे अनुश्री मला नको सांगू तू की कसं बोलायचं कोणाला आणि काय बोलायचं, हे असं त्यांच्यात वाद होतो. मग अनुश्री म्हणते ह्याच्याकडून नादाला लागायला, साला एक चॉकलेट खाऊन येतो मी, थांब आता जरा. हिनं भाई भांडण करायलाच बसली आहे. अनुश्री म्हणजे सिंपल आहे भाई की मला मी नॉमिनेट होते, मला बाहेरच काढून दाखवा तुम्ही, मी एवढं फुटेज घेते म्हणाली भाई. तिनं बिग बॉसला चॅलेंज करायली की मी फुटेज घेणार म्हणजे घेणार. आता भाई तिने एवढं ट्राय करायला की मला तुम्ही भांडा, पण कोणाचं दमच नाहीये भांडायला, दम झाडच चाललंय कोणी, तिला भांडतच नाहीये भाई, कोणी भांडतच नाहीये. आता काय करावं भाई. ती जाऊन तिथे चॉकलेट घेते. तिचं लॉजिक बी किती भाई. आता ठीक आहे ती चोरी तर करत नाहीये, पण ठीक आहे भाई, माग म्हणजे समोरासमोर तर घेते. तिचं लॉजिक काय, बिग बॉसने सांगितलं की तुम्ही नाही देऊ शकत पण मी घेऊ शकते. ती 4दा सांगते भाई, तुम्ही नाही देऊ शकत पण मी घेऊ शकते, तुम्ही नाही देऊ शकत पण मी घेऊ शकते, तुम्ही नाही देऊ शकत मी घेऊ शकते. अरे बस झालं ना, किती खातेस आता. तुला नाही बिग बॉसच्या रूल बिल्सचं काय आहे का ना. बिग बॉस चाल किती टेन्शन मध्ये आला असेल. ते बोललं पण नंतर की सर्वात बेशिस्तीचा तुम्ही रेकॉर्ड तोडला आहे भाई. बिग बॉस परेशान झालं भाई हिच्यापासून की हे काय रूल्स तोडे, ही अंडे चोरते साला, चाबी चोरते, त्यानंतर मग हे चॉकलेट चोरते. आता नंतर ते आज तर सोनाली चॉकलेट चोरले, सोनालीचा चॉकलेट चोरले. मला काय सोनालीनं चॉकलेट चोरलेला किस्सा काय फनी आहे भाई. ती चोरते चॉकलेट आणि म्हणते की आता मी बाथरूम मध्ये जाऊन खाऊन येते. बाथरूम मध्ये जाते भाई, ती बाथरूम मध्ये जाते, 3 बाथरूम ही साली. जेव्हा बिग बॉसने हिला जे काय रेस्ट्रिक्ट केलेलं बाथरूम असतात तेव्हा बाथरूम यूज करताना, आणि हिला चॉकलेट खायचं होतं, तर भाई कोणत्याही बाथरूमात जाऊ शकली असती. पण भाई जायली तिकडं जिथं सागर आंघोळ करायलाय, आणि तिथं असं दरवाजा खोलायली. अरे भाई ते सागर बी काय येडा आहे भाई, दरवाजा ओपन ठेवून आंघोळ करताय.
काय भाई ते आंघोळ करतोय सागर भाई तू तिथं, ते एवढं मोठं 18 जण 16 जण आहेत तुम्ही. 16 जणांमध्ये किती 8 तर पोरी असतील, त्या 8 पोरीमध्ये तू कशाला भाई काय एवढं रिस्क घ्यायलास? कॉमन बाथरूम आहे तर तुला कडी लावायचं विसरलास का? अरे घरला आहे का भाई तू? त्यापेक्षा तर ते प्रभू परवडलं भाई, ते डबल डबल ते टू वे ऑथेंटिकेशन करून आंघोळीला जात असन प्रभू भाई. इथं ये ना खुंकार भाई सागर, काय सीन असत बाई याच्या, तिलाच जाते. अरे अरे तुम्ही आहे का, तुम्ही आहे का, इकडं घुसते मग. आणि ही पण किती आरामी आहे, खाऊन सगळं बघते आणि नंतर येऊन येऊन सगळे दीपाली आणि ह्याला सांगते विशालला की असा असा सीन झाला म्हणून. शांत तरी बसायचं भाई. बाप रे बाप, खुंकार होता हा इन्सिडेंट. सोनाली आज सॅवेज दिसली भाई. जेवढं जेवढं आज म्हणजे आज जेवढं फनी इन्सिडेंट झालेत त्यामध्ये सोनालीची इन्व्हॉल्वमेंट भयंकर होती. म्हणजे आपल्याला सोनालीला क्रेडिट द्यावं लागेल की भाई ती काही करत नाहीये, करत नाहीये बोलताय, पण आज तिने जे केलंय तिला त्यासाठी तिला रेस्पेक्ट आहे, रेस्पेक्ट, थँक्यू पण आहे. कारण जेवढं बाकीच्यांकडून अपेक्षा आहे ते तर काही करच न चाललेत, हेच सोनाली करते, तेवढ्यात आम्ही खुश आहे भाई. बिग बॉसचा एक तर टास्क चुकलाय भाई. बिग बॉसचे रायटर्स कोण आहेत त्यामध्ये आम्हाला जरा घेऊन टाका एखाद्या टास्कसाठी, आम्ही जरा एक टास्क बिस्क लिहून देतो तुम्हाला. ते भाई टास्क तुम्ही असा लिहिलाय की ह्यांना ह्यांना बनवलंय. आता तिथं एकच जण परफेक्ट बसते, ज्या त्यांनी जे हे आहेत ना सेवक आहेत ना, त्या सेवकामध्ये एकच जण परफेक्ट बसते. कोण? अनुश्री. तुम्हाला टास्क करून भांडणच लावायचे होते तर तुम्ही या तिघांना कशाला घेतलात भाई? या दोघांनाही जेवायला बनवता येतं. आणि ते एकटं रोशन ते पण काम करतं भाई. तुम्ही हिला जर घेतला असतं, ही अनुश्री सारखेच अजून 2-3 घेतले असते तर किती भांडणं झाले असते घरामध्ये. आता ही अनुश्री इंटेन्शनली वडून घेते की भाई तुम्ही येऊन माझ्याकडे भांडणं करा, मला द्या, फुटेज द्या मला, पण तुम्ही भांडणच करायला तयार नाहीये भाई. तिथं आरबी येऊन समजतोय, तिथं थोडं वाद झाला त्यांचा, पण ते पण काहीच नाही झालं. नंतर ती दीपाली तिला बोलते तू काम करणार का? ती बोलते नाही करणार. अच्छा तू नाही करणार का, ठीक आहे, एवढंच बोलते. एवढंच चालतं भाई तिचं. तिच्या अपोज मध्ये कोणी जायलाच तयार नाही. ते बॉस, लेडी बॉस बनून गेली भाई. ती एकदम त्या टोळीची एकदम हे. तर त्या विशालचंही ऐकणं, तिला जेव्हा पटलं तेव्हा ऐकते. तिचा गेम पॉईंट ऑफ व्ह्यूने ती चांगलं खेळते, कारण तिचं जाणं म्हणजे इम्पॉसिबल आहे. रुचितापेक्षा जर कोणी दिमाग लावून खेळत असेल तर ती अनुश्री खेळते. आणि विशाल तर लॉर्ड आहेच भाई. जेव्हा विशाल बोलतो की तन्वीबद्दल बोलतो, ते खरं खरं बोलतो की लाईक आपल्याला जे प्रोमोमध्ये दाखवत आहेत ते विशाल लाईक प्रेडिक्ट कसं करतं भाई. त्या घरामध्ये राहून तेवढ्या लोकांसोबत राहून कसं प्रेडिक्ट करतंय की हिला फक्त माझ्यासोबत फुटेज पाहिजे आणि प्रोमोमध्ये लोकांना दाखवायसाठी तिचाच व्हिडिओ यायला पाहिजे वगैरे वगैरे. विशाल लाईक फ्युचरिस्टिक आहे भाई. फक्त त्याचे कांड जे ते करते ना भाई तिकडे त्या रुचितासोबत बसून ते पायाचे बोटच मोडणं, तिलाच जाऊन चिपकणं, हेन ते सोडून बाकी सगळ्या चांगल्या गोष्टी करते. हे नाही, जरा ऍटिट्यूड आरबी सारखा पाहिजे, दिमाग विशाल सारखा पाहिजे, मग माणूस परफेक्ट बनतं. आणि काम नाही सोनाली सारखं पाहिजे एखाद्या माणसामध्ये, तेव्हा ते सक्सेसफुल बनतं भाई. तर असं होतं. त्यानंतर ते आयुष बॉयनी गेम खेळला भाई. त्यानंतर मग ते दोघं जण बोलत असतात, सोनाली आणि आयुष, आणि मग नंतर तिथूनच येते तन्वी. कोणाच्या कॅरेक्टर असॅसिनेशन करायचं नसतं. अरे कॅरेक्टर असॅसिनेशन काय केलं भाई सोनालीनी? सोनालीने सांगितलं की आयुषचा हा प्लॅन होता आणि तिने ओपन अप केला. तिने कॅरेक्टर असॅसिनेशन तुझं कुठं केलं तन्वीचं? या तन्वीला नुसतं काहीतरी मदतच पाहिजे आणि बोंबलायचं आणि रडायचं. अरे काय रडती भाई तू? उगाच होतं ते, फेकच होतं. जे पहिलं तू फर्स्ट वीक मध्ये केलीस ते रडायचं काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. कॅरेक्टर असॅसिनेशन, माझं फॅमिली ड्रामा, हे अर्थात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक बिग बॉसची एक लाईक ट्रिक कळते की जेव्हा विशाल बोलतो की तन्वी आपलं म्हणजे आई वडिलांबद्दल किंवा फॅमिली मॅटर्स डिस्कस करते वगैरे वगैरे, हे लाईक सिंपती घेण्यासाठी करते. म्हणजेच हे आपल्याला बिग बॉसनी दाखवलं नाहीये. कारण तन्वी जे कार्ड प्ले करते सिंपतीचे, लाईक आता तर आपल्याला प्रभूचा तिने यूज करते टोटली लाईक दिसण्यासाठी अँड ऑल, तर ते आपल्याला तर दिसतंय. पण बिग बॉस पण हुशार आहे. बिग बॉस पण काही फुटेज काटायचे ते काढते. जेव्हा सिंपती कार्ड हिने खेळत असते तेव्हा बिग बॉसनी कधीच फुटेज नाही दाखवली. जेव्हा हिने सोनाली सोबत जे डिस्कशन केलं ते फुटेज कधीच नाही दाखवलं बिग बॉसने आपल्याला. म्हणजे बिग बॉस पण एक लाईक त्यांना जे दाखवायचे तेच दाखवते. हे पण तुम्ही लक्षात ठेवा की बिग बॉसला जर वाटतंय की ह्याच्याबद्दल आपल्याला एक पर्स्पेक्टिव्ह बाहेर सेट करायचा आहे तर बिग बॉस तेच करतं. हे आपल्याला इथून प्रूव्ह होतं की बिग बॉस सगळंच नाही दाखवत. त्यांना जे वाटतं की हे आमच्या पर्स्पेक्टिव्हच्या उलटं जात आहे ते फुटेज त्यांनी काढून टाकतात. असं करतं बिग बॉस. त्यानंतर ते करणचं भाई, त्या भांडणामध्ये ते करणचं भाई, आता करणला काहीतरी नवीन करावं लागेल. त्याला स्वतःलाच माहिती की भाई मला फुटेज पाहिजे म्हणून मी असं करायला बोलतं. ते दाढी करताना येतं बाहेर,
असं करतं. अरे बस झालं भाई, तेच आम्ही तुझ्या त्या इंस्टाग्रामच्या फीडवर पाहतोय, तेच तुझं तिथं दाखवलं असतं, मग ते काय फरक राहणार आहे? इंस्टाग्राम रिअल लाईफ आणि ते काय ते रील लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये काय फरक राहणार आहे? रीलवर पण तेच दाखवतोयस आणि इकडे येऊन रिअल लाईफ पण तशीच आहे म्हणून सांगायला, तसं नाहीये ना भाई. जे आहे ते सांगून दे ना. त्यानंतर मग बिग बॉस पण यांना थकून जातं की भाई काय चोरी करायला यार, सोनाली तू डार्क चॉकलेट चोरलीस, ते तिनं तिकडे ते चिप्स खायले, तिकडे मागून घेतलं, ती कॉफी एक तिकडे चोरते भाई, आणि काय किती काय. बिग बॉस म्हणला असं माईला की काय कुठून आले ती एकदम, हिंचं बॉर्न कुठं झालं असेल भाई. काय काय का करायलेत भाई. बिग बॉस म्हणलं भाई, कदरलं बिग बॉस एकदम. म्हणे घ्या आता तुम्ही खा साले हो, खा इतकं खा की एक चांगलं बस स्पॉन्सरला खुश करा. मग तिकडं स्पॉन्सरच्या चाटाचाटीचा एक टास्क आणला. त्या स्पॉन्सर संतूरवर एक गाणं बनवायचं, तुम्हाला ऍडव्हर्टाईज बनवायची, हे करायचं ते करायचं. मग त्याच्यामध्ये ती चांगली ऍडव्हर्टाईज बनतात. इकडे ह्यांनी जरा मातीवालं बनवतात, लाईक एक देसीवालं गाणं बनवतात. तिकडे ती बी टीम दुसरं गाणं बनवते, थोडंसं ते त्यांचं प्रेझेंटेशन खूप मस्त असते. पण इकडं दोघंही संचालक जरा बायस्ड असल्यामुळं त्या बी टीमला त्यांच्या टीमला जरा देऊन टाकतात जरा फेवर. पण ऍक्च्युअली मध्ये ह्यांनी केलं होतं भाई, ह्यांचं चांगलं होतं ते. इकडून ती मधात दिव्या बसलेली असते, आणि ते इकडून एक येतं मधात, तिकडून एक येतं, ते एकदम प्रॉपर ते वाटत होतं. आणि हे साले दोघं जण तिथं बसलेले, एक तर विशाल आणि दीपाली मॅम. ह्यांनी मग काय आपली टीम टोळी 4 नाही आता 8 आहे 8. तर त्यामुळं मग तिकडे टोलीला निर्णय दिला आणि असा एपिसोड झाला भाई. काय मग काय इंटरेस्टिंग तर नव्हतंच, बस ते सोनाली आणि तेवढंच इंटरेस्टिंग होतं. आता काय नेक्स्ट एपिसोड मध्ये काय ते बघावं लागेल. आपल्या इथंच जास्त मज्जा येत असेल भाई, मीच सांगतो ना. ते एपिसोड बघताना तर नुसतं 1.5 तास लावून बोर करतायत साल्यांना. म्हणजे बघा ना की लाईक त्यांना एवढं त्यांनी 1.5 तासामध्ये बोर करतायत, म्हणजे त्यांना पूर्ण दिवसामध्ये काहीच भेटत नाहीये. म्हणजे बिग बॉस काय करायलेत, आणि हे लोक किती बोर करत असतील मधात. ज्यांचे एवढे फॅन्स आहेत भाई, आम्ही तर कोणाचे नाहीये त्यांच्यापैकी, तेवढे फॅन्स आहेत, आणि त्या फॅन्स लोकांचे सगळ्यांना डिसअपॉइंटमेंट करतायत हे 16 जण. कठीण आहे बिग बॉसचं पण फ्युचर, कठीण वाटायला मला आता असल्या लोकांना भरलं. त्यापेक्षा तर महेश मोठेला टाकायला पाहिजे होतं, आणि दुसरं आशाताईला टाकायला पाहिजे होतं. आशाताईला टाकला असतं, त्यानंतर त्या योग्याला टाकायला पाहिजे होतं, त्या एसकेला टाकायला पाहिजे होतं. योगी आणि एसकेचे आणि आशाताईचे जे भांडण झाले असते त्यातच मजा आली असती भाई. असं पाहिजे होतं काहीतरी, तिकडं पाठवले वेगळ्याला, मायला किरकिरी. चला असू द्या, भेटू आता आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये. अशाच रिव्ह्यूजसाठी आपल्या यशक्स मराठीचे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि फनी कंटेंट आपण तर देऊया, त्यांनी काही देऊ आपण त्यामधून थोडं तर काढूया फनी, आणि आपण फनी रिव्ह्यूज देत जाऊया. त्यासाठी आपल्याला चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, आणि भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये. चला आता मग.